ओके. नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना इंटिग्रेशनचे टाईप्स बघतोय, राईट. तर आज आपण बघणार आहे इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन विथ सबस्टिट्यूशन. म्हणजे काय असतं मित्रांनो, की तुम्हाला आहे ना कंपोजिट फंक्शन दिलेले असतात आणि त्याचे आहे ना इंटिग्रेशन काढायचे. बघा, मी नेहमी पोरांना सांगतो की डेरिव्हेटिव्हमध्ये आहे ना आपल्याला यू बाय व्ही रूल आहे, बट इंटिग्रेशनमध्ये असा काय रूल नाही आहे. ओके. तर अशा वेळेला असे क्वेश्चन्स इंटिग्रेशनचे कसे करायचे ते आपण बघणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लॉग ऑफ एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे. लॉग ऑफ एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे. ओके, लॉग एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे. जर सपोज लॉग ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर आला म्हणजे काय झालं, पॉवर फंक्शन झालं. म्हणजे हे लॉगरिथम फंक्शन आणि ते पॉवर फंक्शन, दिस इज कंपोजिट फंक्शन. किंवा मित्रांनो साइन ऑफ एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे, त्याचा जर साइन ऑफ क्यूब ऑफ एक्स झाला किंवा साइन ऑफ लॉग ऑफ एक्स झाला तर ते काय, साइन इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगरिथम म्हणजे लॉग एक्स इज अ लॉगरिथम फंक्शन. म्हणजे हे काय झालं मित्रांनो, कॉम्बिनेशन ऑफ टू फंक्शन दॅट इज कॉल्ड कंपोजिट फंक्शन. मग जर असे कंपोजिट फंक्शन आले तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर. सबस्टिट्यूशन घेऊन आता कंपोजिट फंक्शन असेल ना त्याचे डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येते ना मित्रांनो. म्हणजे आता बघा, बऱ्याच वेळेला इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2x + 3 असेल, साइन ऑफ 2x + 3 असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं करणार. साइनचं इंटिग्रेशन काय येतं मित्रांनो, कॉस ऑफ एक्स. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस येतं, म्हणून हे मायनस कॉस ऑफ हा 2x + 3 जशाल तसा. आणि खाली काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह कशाचं घेणार, 2x + 3. म्हणजे मित्रांनो काय झालं रे, मायनस कॉस ऑफ 2x + 3 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 2 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. सिंपल. बट हे ना मित्रांनो, आता हे जे काही फंक्शन्स आहेत ना आपण जे बघतोय हे, याला आपण म्हणतो मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, ज्याच्यात कंपोजिट फंक्शन असतात आणि आपण जे कंपोजिट फंक्शन घेणार आहे ना त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. आता बघा मित्रांनो, आपण आहे ना स्टेप बाय स्टेप क्वेश्चन्स करूया की आता याच्यात ओळखायचं कुठले कुठले कंपोजिट फंक्शन आहेत. लॉग एक्स हे स्टँडर्ड फंक्शन आहे, त्याला स्क्वेअर झाला म्हणजे पॉवर फंक्शन, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन झालं. साइन ऑफ क्यूब एक्स हे कंपोजिट फंक्शन झालं. 2 tan x हे कंपोजिट फंक्शन आहे आणि कॉस स्क्वेअर पण कंपोजिट फंक्शन आहे. बट आता ह्याच्यात सबस्टिट्यूशन काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. tan इनवर्स ऑफ एक्स स्टँडर्ड, बट त्याला क्यूब आला म्हणून हे कसलं फंक्शन झालं, कंपोजिट फंक्शन झालं. परत आता मित्रांनो इथं साइन ऑफ इरिस पॉवर, कॉस ऑफ इरिस पॉवर हे पण कंपोजिट फंक्शन झाले. ओके. आता बघा मित्रांनो, आपण काय करणार आहे की हे सबस्टिट्यूशन काय घ्यायचं हे कसं डिसाईड करायचं. आता बघा, t = log x घेतला आपण, तर जे फंक्शन आपण सबस्टिट्यूट करणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनमध्ये आहे की नाही ते बघायचं पहिल्यांदा आपल्याला. ओके. म्हणजे मित्रांनो आता इथं आपण काय घेतला, सपोज t = log x घेतला, मग log x चा डेरिव्हेटिव्ह काय रे 1/x आहे का त्या फंक्शनमध्ये, आहे. म्हणजे जे सबस्टिट्यूशन घेतोय ते बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x, log x चा डेरिव्हेटिव्ह काय आला मित्रांनो 1/x. म्हणजे हा झाला dt = dx जो आहे डिवायडेशन मधला तो मल्टिप्लिकेशन मध्ये गेला, dx/x. हे बघा dx/x ची किंमत आली इथं, म्हणजे आपण जे सबस्टिट्यूशन घेतो ते बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, परत क्वेश्चन लिहायचा. काय क्वेश्चन आहे, लॉग ऑफ x चा स्क्वेअर डिवायडेड बाय x dx. ह्या dx/x ची किंमत काय आली आहे मित्रांनो, आता ती किंमत काय आली dt. ओके. आणि लॉग ऑफ x ची किंमत काय आली, लॉग ऑफ x ची किंमत काय आली स्क्वेअर, म्हणजे हा झाला t². मित्रांनो x⁻n चा इंटिग्रेशन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. काय रे x⁻n चा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ x⁻n = काय लिहितो आपण, x⁻n+1 डिवाइड बाय n+1 प्लस c. तर मित्रांनो इथे व्हेरिएबल चेंज झाले. 3 गोष्टी होतात. सबस्टिट्यूशन काय ते बघायचं, सबस्टिट्यूशनचा डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शनमध्ये आहे का बघायचं, प्रॉब्लेममध्ये आहे का बघायचं. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट केल्यानंतर व्हेरिएबल चेंज होणार आहे मित्रांनो. मग आता व्हेरिएबल चेंज झालं, t चा स्क्वेअर त्याचं इंटिग्रेशन काय येणार, t⁻2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1. आता t ची किंमत काय, t ची किंमत आहे लॉग ऑफ x, म्हणजे हा झाला
लॉग ऑफ एक्सचा 2 + 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 2 + 1 म्हणजे 3 प्लस सी. दिस इज युअर आन्सर मित्रांनो. गॉट इट. ओके. आता मित्रांनो आपण त्याच्यानंतरचा क्वेश्चन घेऊया. बघा क्वेश्चन काय रे, साइन क्यूब एक्स कॉस एक्स डी एक्स. ओके. साइन क्यूब एक्स हे कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे टी इक्वल टू काय घेतला तुम्ही, साइन ऑफ एक्स. साइन एक्स घेतला, राईट. साइन एक्सचा आता डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. हा झाला डी टी इक्वल टू काय झाला मित्रांनो, कॉस ऑफ एक्स डी एक्स. कॉस ऑफ एक्स डी एक्स. कॉस ऑफ एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे आता, बघा क्वेश्चन काय झाला. आता हा क्वेश्चन लिहा प्रॉपर. साइन क्यूब एक्स कॉस ऑफ एक्स डी एक्स. ओके. तर आता मित्रांनो आपण काय करतो बघा, कॉस ऑफ डी एक्सची किंमत काय लिहिली, डी टी. ओके. आणि साइन ऑफ क्यूब एक्स म्हणजे टीचा क्यूब. टी क्यूबचा इंटिग्रेशन काय येणार, आपण आत्ताच इथे इंटिग्रेशन काढले. काय फॉर्म्युला आहे, एक्स रेश पॉवर n + 1 डिवाइड बाय n + 1 म्हणजे हा झाला टी रेश पॉवर 3 + 1 डिवायडेड बाय 3 + 1 प्लस सी. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं मित्रांनो, टी रेश पॉवर 4 डिवायडेड बाय 4 आणि टीची किंमत काय रे, साइन ऑफ एक्स. म्हणजे हा झाला साइन रेश पॉवर 4x डिवायडेड बाय 4 प्लस सी. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. कळत आहे. ओके. आता मित्रांनो 2 रेश टू द पॉवर tan x डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स. मग टी इक्वल टू काय घेणार मित्रांनो आपण, टी इक्वल टू घेणार tan x. टी इक्वल टू घेणार tan x. का, कारण टी 2 रेश टू द पॉवर tan x आहे. ओके. म्हणून आपण काय केला, टी इक्वल टू tan x घेतला. कंपोजिट फंक्शन 2 रेश पॉवर tan x आहे. म्हणजे कंपोजिट फंक्शन जे जोडून येतं ना ते आपण घेत असतो टी इक्वल टू tan x. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येतो. सेक स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजे हा काय झाला मित्रांनो, डी टी इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स. ओके. मग मित्रांनो बट सेक म्हणजे काय रे, सेक म्हणजे 1/cos स्क्वेअर एक्स. हा झाला 1/cos स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे बघा डी एक्स डिवाइड बाय cos स्क्वेअर एक्सची किंमत काय येणार तुमची, डी टी येणार. म्हणजे हे काय लिहिणार मित्रांनो तुम्ही, 2 रेश पॉवर tan ऑफ एक्स डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे डी एक्स बाय cos स्क्वेअर एक्सची किंमत आली तुमची डी टी. ओके. हा 2 रेश टू द पॉवर टी. सिम्पल. मग आता मित्रांनो आपण पहिल्या टाईपमध्ये बघितलं, ए रेश पॉवर एक्सचा इंटिग्रेशन काय लिहितो रे आपण, ए रेश पॉवर एक्सचा इंटिग्रेशन लिहितो ए रेश पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ ए प्लस सी. सिम्पल. तर मित्रांनो हा काय येणार, इंटिग्रेशन आता काढायचं, इंटिग्रेशन काढायचं तर इंटिग्रेशनचं साईन नाही लिहिता आपण. म्हणजे हा झाला 2 रेश पॉवर टी डिवायडेड बाय लॉग ऑफ 2 प्लस सी. आता टीची किंमत काय रे, टीची किंमत आहे 2 रेश टू पॉवर tan ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ 2 प्लस सी. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. हा झाला तुमचा तिसरा क्वेश्चन. समजतं मित्रांनो. आता बघा साधे सोपे क्वेश्चन्स आहेत. आपण सुरुवातीला साधे क्वेश्चन देतो, मग त्याच्यानंतर थोडेसे तुम्हाला जे अवघड वाटतात ते क्वेश्चन घेऊया. इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेटचा क्यूब आहे, म्हणजे tan इनवर्स एक्स ब्रॅकेटचा क्यूब हे कंपोजिट फंक्शन झालं. म्हणून टी इक्वल टू काय घ्यायचा, tan इनवर्स ऑफ एक्स घ्यायचा. का, कारण tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² आहे म्हणून. ओके. मग आता बघा मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार रे, tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/1 + x². 1/1 + x². सो दॅट डी टी इक्वल टू काय आला, हा डी एक्स डिवायडेशन मला तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, डी एक्स डिवायडेड बाय 1 + x². 1 + x². आता काय झालं बघा मित्रांनो, डी एक्स डिवायडेड बाय 1 + x² जो आहे ना, इथं लिहा, क्वेश्चन लिहा व्यवस्थित. tan इनवर्स ऑफ एक्सचा क्यूब डिवायडेड बाय 1 + x². 1 + x² dx.
टॅन इनवर्स एक्सचा क्यूबचा काय येणार रे, टीचा क्यूब, आणि dx बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर काय येणार, dt. ओके, म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं, टी रेस्ट पॉवर 3 + 1 डिवायडेड बाय 3 + 1. म्हणजे मित्रांनो I = टी रेस्ट पॉवर 4 डिवायडेड बाय 4 + 3. आता तुमचं फायनल आन्सर काय येणार, I = टीची किंमत काय रे, टीची किंमत आहे टॅन इनवर्स एक्स, म्हणजे हा झाला टॅन इनवर्स ऑफ एक्सचा 4 डिवायडेड बाय 4 + c. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. ओके, आता मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे बघा. याच्यात कंपोजिट फंक्शन कॉस स्क्वेअर एक्स पण आहे, साइन ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स पण आहे. पण मी तुम्हाला काय म्हटलं, कंपोजिट फंक्शनला ट्रिग्नोमेट्रिकमध्ये आणि लॉगरिथममध्ये बेसिक डिफरन्स काय, जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला जे जोडून आलं आहे ना ते टी घ्यायचा. म्हणजे आता साइन ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स, कॉस स्क्वेअर ऑफ ई रेस्ट पॉवर एक्सला काय जोडून आलं आहे, ई रेस्ट पॉवर एक्स. म्हणून या क्वेश्चनमध्ये काय करायचं, टी = ई रेस्ट पॉवर एक्स मानायचं. सबस्टिट्यूशन काय करायचं, टी = ई रेस्ट पॉवर एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काय नाही मित्रांनो, याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स, ई रेस्ट पॉवर एक्स, म्हणजे dt = काय झाला, ई रेस्ट पॉवर एक्स dx. ओके, बघा आता हा जो ई रेस्ट पॉवर एक्स साइन ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स आहे, तर आपण काय करूया, तो ई रेस्ट पॉवर एक्स आहे ना नंतर लिहूया. म्हणजे बघा क्वेश्चन काय झालं तुमचा, साइन ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स, आणि हा ई रेस्ट पॉवर एक्स dx. ओके, अगोदरचा ई रेस्ट पॉवर एक्स मी काय केला इकडे नंतर लिहा, फक्त एवढंच डिफरन्स केला. ओके, आता मित्रांनो हा काय होणार, साइन ऑफ टी. ओके, खाली काय येणार, कॉस स्क्वेअर ऑफ टी, आणि ई रेस्ट पॉवर एक्स dx ची किंमत, ई रेस्ट पॉवर एक्स dx ची किंमत काय आली, dt. सिंपल. आता व्हेरिएबल चेंज झालं मित्रांनो. मग आता ह्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं, u बाय व्हीचा रूल नाही आपल्याकडं, सिम्प्लिफिकेशन करायचं. काय करायचं, सिम्प्लिफिकेशन कसं करणार आपण, 1 cos t इंटू sin t cos t dt. बघा मी नेहमी सांगतो पोरांना, काय सांगतो की मित्रांनो आपण आहे ना M3 किंवा M2 शिकत नसतो, तर आपण आहे ना आपण जेवढं मॅथ्स आहे ना पहिलीपासून शिकत असतो ना, ते सगळं मॅथ्स तुम्हाला आहे ना M2 M3 शिकत असताना शिकावं लागतं. कारण आहे ना जर तुम्हाला M3 काढायचं असेल ना तर M2 आणि M1च्या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे. कारण M3 काढत असताना M2 आणि M1च्या कॉन्सेप्ट जर क्लिअर नसतील ना तर तुमचा विषयच नाही निघणार. येते का लक्षात तुमच्या, किंवा M2 काढत असाल आणि M1च नाही जमत तर मग गडबड होणार. ओके, म्हणून बघा मी नेहमी सांगतो पोरांना, इंटिग्रेशन शिकायचं असेल ना तर डेरिव्हेटिव्हच्या आणि ट्रिग्नोमेट्रीच्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्याच पाहिजे. जर ह्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला इंटिग्रेशन येणार नाही. आता बघा ज्या पोराला 1 cos t म्हणजे काय ते कळणार नाही त्याला इंटिग्रेशन काढून काय फायदा आहे का, काहीच फायदा नाही. 1 cos म्हणजे काय रे, सेक ऑफ टी, जे तुम्ही M1ला शिकला ट्रिग्नोमेट्री. ओके, सेक टी इंटू साइन अपॉन कॉस टी म्हणजे काय झाला, टॅन टी dt. ओके, आता सेक टी टॅन टीचं इंटिग्रेशन काय आहे, सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडं, सेक एक्स इंटू टॅन एक्सचा इंटिग्रेशन काय रे, सेक एक्स प्लस सी. कारण सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक एक्स टॅन एक्स. मग आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह. सो दॅट मित्रांनो तुमचं फायनल आन्सर काय आलं, आय इक्वल टू सेक ऑफ टी प्लस सी, आणि टीची किंमत काय रे, टीची किंमत आहे ई रेस्ट पॉवर एक्स, सेक ऑफ ई रेस्ट पॉवर एक्स प्लस सी. दिस इज युअर आन्सर. गॉट इट. ओके.